हाय, हॅलो, नमस्कार. मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर होळी जवळ येत आहे आणि आज मी तुम्हाला होळी स्पेशल छान रंगीबेरंगी अशी पुरी बनवून दाखवणार आहे. पण मी यामध्ये अजिबात केमिकल फूड कलरचा वापर करणार नाही. नॅचरल घरगुती कलरमध्ये आपण ही पुरी तयार करणार आहोत. तर पाहतच असाल तुम्ही, इतकी अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसणारी ही पुरी आहे. त्याचबरोबर खायलाही खूप सुंदर लागणारी आणि हेल्दीसुद्धा आहे. तर चला पाहूया आपण व्हिडिओ कसा बनवला ते शेवटपर्यंत. तर मी इथे एक मोठं भांडं घेतलं आहे. यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक मोठी कटोरी. त्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालून, लागेल तितकं थोडं थोडं पाणी घालून एक घट्ट पिठाचा गोळा नॉर्मल आपण रोज बनवतो चपातीसाठी त्याप्रमाणे बनवायचा आहे. आणि त्यानंतर थोडंसं तेल घालून यामध्ये छान असं तिंबून घ्यायचं आहे. म्हणजे याने पुऱ्या ज्या आहेत छान आपल्या फुगल्या जातात, मस्त सॉफ्ट पण बनतात. तर अशा पद्धतीने इथे मी पिठाचा घट्टसर असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. तर आता इथे मी पालक घेतलेली आहे. तर ग्रीन फूड कलर बनवण्यासाठी आपण इथे पालकचा वापर करणार आहे. पालक मी स्वच्छ धुवून घेतली आहे 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये. आणि आता एका मिक्सरच्या जारमध्ये पालक घालून आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया. मिक्सरच्या जारमध्ये पालक घातलेले आहे मी. थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पहा, इथे आता मी मस्त पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि आता एक चाळण घेऊन हे आपण गाळून घेऊया. एक मोठी कटोरी घेतलेली आहे. ही पालकची पेस्ट आपण चाळणीच्या मदतीने गाळून घेऊया. आणि यामधला जो चोथा आहे ते बाजूला काढून टाकायचा आहे आणि फक्त पालकचं पाणीच आपल्याला इथे लागणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी सर्व पाणी जे आहे ते गाळून घेतलेलं आहे. तर पहा, मस्त ग्रीन फूड कलर आपल्या इथे तयार झालेला आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आता नॅचरल ग्रीन फूड तयार झालेला आहे. रेड फूड कलरसाठी मी इथे एक बीट घेतलेला आहे. त्यावरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बीटला मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून बीटची सुद्धा मस्त फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पहा, बीटची सुद्धा मी मस्त पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता याला सुद्धा आपण गाळून घेऊया. पाणी सेपरेट करून याचा जो चोथा आहे तो काढून वेगळा फेकून द्यायचा आहे. किंवा तुम्ही पराठा वगैरेमध्ये पण हा चोथा जो आहे तो वापरू शकता. तर पहा, मस्त डार्क असा रेड कलर पण आपला इथे तयार झालेला आहे. तर याऐवजी तुम्ही दुसरे कुठलेही फ्रूट वापरून, समजा गाजर वगैरे वापरून त्याचं देखील ऑरेंज कलर तयार करू शकता. तर पहा, आपला रेड आणि ग्रीन कलर इथे मस्त तयार झालेला आहे. तर आता आपण कलरचं पीठ तयार करून घेऊया. इथे मी एक कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. पालकचं पाणी घालून यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी मस्त असा घट्ट पिठाचा गोळा इथे मी तयार करून घेत आहे. लागेल तितकंच पाणी थोडं थोडं घालून हा घट्टसर गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी मस्त घट्टसर गोळा असा तयार करून घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालून याला पण आपण थोडं 1-2 मिनिटे छान तिंबून घ्यायचं आहे. हे साईडला ठेवून देऊया. परत पुन्हा एक कटोरी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता बीटचं पाणी घालून हा बीटचा गोळा आपण तयार करून घेऊया. पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. लागेल तसं थोडं थोडंच करून पाणी घालायचं आहे. तर पहा, बीटचा देखील पिठाचा गोळा मी ते तयार करून घेतलेला आहे. तर चला, पुरी बनवण्यासाठी सर्व तयारी झाली आहे. दोन्ही कलरमध्ये मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे. एक साधा आपला पिठाचा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे. आता यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन याची आपण एक पराठा, जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. अगदीच पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवला तरीही चालेल. खाली चिटकत असेल तर थोडंसं पीठ टाकलं तरीही चालेल. मी ते थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे. पण लाटताना मात्र लक्षात घ्या, जास्तच पातळ आपल्याला हा पराठा लाटायचा नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचा आहे.
नाहीतर तेच टेक्स्चर आपल्या पुरीला येणार नाही. तर पहा इथे मी असा जाडसर असा पराठा एक लाटून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेते. त्यानंतर मी नॉर्मल जे आपलं चपातीचं पीठ आहे त्याचा एक गोळा घेतलेला आहे. यालाही आपण तसंच लाटून घेऊया जाडसर थोडंसं. तर पहा मी साध्या चपातीचा पण छान एक पराठा तयार करून घेतलेला आहे. त्याचबरोबर पालकचा पण एक पराठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. एकाच साईजचे हे सर्व पराठे तयार करून घ्यायचे आहेत. आणि आता हे सर्व परोठे आपल्याला एकावर एक असे छान ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. तर मधोमध मी साधा चपातीचा पराठा ॲडजस्ट केला आहे आणि साईडने कलरचे केलेले आहेत. आणि आता एक छान घट्टसर असा याचा एक रोल तयार करून घेऊया. तर पहा अशा पद्धतीने इथे मी रोल तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी एक चाकू घेतलेला आहे. चाकूला तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावून ह्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत. जसं आपण कोथिंबीरच्या वड्या म्हणा किंवा आळूच्या वड्या जसं आपण कट करतो अशा पद्धतीच्या या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत, एकदमच पातळ करायच्या नाही आहेत. तर पहा अशा पद्धतीने सर्व वड्या मी इथे कट करून घेत आहे. सर्व वड्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत. तर पहा किती छान कलर आलेला आहे मस्त. यामधून एक वडी घेऊन याची आपल्याला एक छान पुरी तयार करून घ्यायची आहे. याचा जे तोंडाचा भाग आहे तो बॅक साईडने असा दाबून घट्ट करायचा आहे, म्हणजे ते फुटणार नाही तळताना तेलामध्ये. तर पहा अशा पद्धतीने मस्त पहा किती छान टेक्स्चर आलेला आहे. कलरही किती छान आलेला आहे सर्व बाजूंनी पाहू शकता. अशा पद्धतीची ही पुरी तयार करून घ्यायची आहे लाटून. आपल्याला हवे तितक्या साईजमध्ये, जास्तच पातळ करायची नाही, थोडीशी घट्टसरच ठेवायची आहे, म्हणजे थोडीशी जाड ठेवायची आहे. तर पहा अशा पद्धतीने इथे मी बऱ्याचशा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. पुऱ्या बनवत असतानाच मी इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे आणि आता सर्व पुऱ्या यामध्ये आपण छान तळून घेणार आहोत. तर मी पुरी तेलामध्ये सोडलेली आहे. मस्त 1-2 मिनिटे लागतात पुरी तळण्यासाठी. दोन्ही बाजूंनी सारखी छान अशी तळून घ्यायची आहे. जास्त डार्क कलर करायचा नाहीये. हलकासा कलर चेंज झाला, पुरी फुगली की लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे. तर पहा इथे आपली पुरी जी आहे ती मस्त तयार झालेली आहे. आता लगेचच मी काढून घेत आहे. तर पहा किती मस्त सुंदर कलर आलेला आहे. आणखी एक मी तळून दाखवते. आणि फुगतातही खूप छान फुगतात. अगदीच कसला सोड्याचा वगैरे वापर न करता ही पुरी आपण बनवलेली आहे. तरी पण पहा किती मस्त फुगते, किती छान कलरही आलेला आहे. तर पहा खूप छान ही पुरी बनते. नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवा. होळी जवळ येत आहे तर होळीनिमित्त नक्कीच बनवा आणि तुमच्या लहान मुलांनाही नक्की खाऊ घाला, कारण लहान मुलं फार आवडीने ही पुरी खातात. जर तुमची मुले भाज्या खाण्यास कंटाळा करत असतील तर अशा पद्धतीने पुरी बनवून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता, किंवा दुसरेही कुठला पदार्थ बनवून आपण अशा पद्धतीने मुलांना भाज्या ज्या आहेत पालेभाज्या खाऊ घालू शकतो. तर पहा अशा पद्धतीच्या या हेल्दी पुऱ्या आहेत, मस्त आहे. दिसायलाही अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर असणाऱ्या ह्या पुऱ्या नक्की तुम्ही तुमच्या घरी बनवा. व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा अशा एका छान रेसिपीसोबत. बाय बाय.